is going to speak to your heart, देव तुमच्या हृदयाशी अर्थातच बोलणार आहे and you have to accept these things. आणि या गोष्टी तुम्हाला स्वीकारायला And लागतील. as you accept these things, आणि या गोष्टी जसं तुम्ही स्वीकाराल many changes will occur or start happening from now on. तसं मग बरेच बदल आतापासून पुढे तुमच्या जीवनात यायला लागतील. This is the prophetic word. भविष्यवाणी पर शब्द असेल हा. Just close your eyes. तर आपले डोळे केवळ बंद करा. Please close your eyes. आता डोळे सर्वांनी बंद करा, It's a very important time. कारण आता ही वेळ महत्वाची आहे. We are all living in the last days. आपण सगळेजण शेवटच्या काळात जगत आहोत. Not only of his coming, but the last days when God's greatest move will be witnessed like never before. फक्त त्याचं दुसरं आगमन नाही, तर असा शेवटचा काळ की ज्या शेवटच्या काळामध्ये परमेश्वराविषयीचं सगळंच आपल्याला फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. There will be two kinds of groups. दोन पद्धतीचे गट असतील. One who will completely go into the world. एक गट असा असेल की जो पूर्ण जगात जाईल. The other who will be completely going on with God. दुसरा गट असा असेल की जो पूर्णपणे प्रभूत पुढे जाईल. This is what the Lord had revealed to me. असं प्रभूने मला प्रगट केलंय. The cold will become colder. जे थंड आहेत ते अजून थंड होतील. The warm will become hotter. जे गरम आहेत ते अजून गरम होतील. This is the new year where you will see advancement and prosperity as never before also. हे असं नवीन वर्ष असेल की ज्या नवीन वर्षी तुम्हाला प्रगती आणि भरभराट फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. To them who will be faithful to God. जे लोक देवाची विश्वासू राहतील त्यांना बर का. It will come through supernatural means only. अलौकिक रीतीनच गोष्टी मिळतील. Blessings will be released from heaven. आशीर्वाद स्वर्गातनं मोकळे होतील. And angels will come in special ways to minister to them who are walking with God. आणि जी माणसं प्रभू समवेत चालतायत देवदूत त्यांना खास सहाय्य करायला येतील. Others, no matter how much they struggle, things will be difficult for them. बाकीच्या लोकांनी किती जरी संघर्ष केला तरी गोष्टी त्यांना अवघडच जातील. The Lord told me to tell you, प्रभूने मला तुम्हाला सांगायला सांगितलं, where there will be famine of my word, there shall be famine of blessings. जिथं माझ्या शब्दांचा दुष्काळ पडेल तिथे आशीर्वादांचा सुद्धा दुष्काळ पडेल. So I plead before you, तर मी तुम्हाला हात जोडून भीक मागितल्यासारखी विनंती करतो. read the Bible every day. बायबल रोज वाचा. Stay humble at all times. नेहमी नम्र रहा. Be faithful to the gathering in the church. चर्च मध्ये सगळ्यांनी एकत्र जमण्यात विश्वासू रहा. God is developing the churches in these last days. या शेवटच्या काळात देव चर्चेसना विकसित करत आहे. Those who attach themselves to the church will see greater breakthrough. जे स्वतःला चर्चशी निगडीत करून घेतील त्यांना मोठी नवीन कोरी सुरुवात दिसेल. Than those who do not give priority to the church. आणि जी माणसं चर्चला प्राधान्य देणार नाहीत त्यांच्याहूनही जास्त मोठी नवीन कोरी सुरुवात अशांना मिळेल की जे चर्चला प्राधान्य देतील. The Lord also said there will be a few who would be flying abroad. प्रभू असंही म्हणाला काही लोक असे असतील की जे परदेशी फॉरेनला जातील. Looking for greener pastures. हिरवं कुरण पाहत पाहत. But the Lord said, पण प्रभू म्हणतो I will give you peace मी तुला शांती देईन. if this shall be my will. माझी इच्छा असेल तर माझी शांती मी तुला देईन. Others who are trying to go out may not find peace. जी माणसं बाहेर जायला जी इतर काही माणसं बाहेर देशी जायला पाहतायत त्यांना कदाचित शांती नाही सापडली. There will be some who have to turn back to their place of nativity तर मग काहींना आपापल्या गावी परत जावं लागेल असंही होईल. because their intern time is over. कारण की त्यांची ती वेळ संपलेली आहे. The Lord also said, प्रभू असंही म्हणाला I need some of you to serve me in the place of your nativity. माझी इच्छा आहे माझी अशी गरज आहे की तुमच्यातल्या काहींनी आपापल्या गावात सेवा करावी. The Lord says, some of you have extended your time like Hezekiah. प्रभू म्हणतो तुमच्यातल्या काही लोकांची वेळ मी हिजकियासारखी वाढवली आहे. You are going to be snatched away to death. तुम्ही मरणार होतात But I sent my angel to protect you. पण माझा दूत मी तुम्हाला सुरक्षित ठेवायला पाठवला. And so you are alive to see the new year 2022. आणि म्हणून तुम्ही हे नवीन वर्ष 2022 पाहायला जिवंत आहात. Say thank you, Jesus. तर म्हणा धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. You could have been dead. तुम्ही मेला असता. You could have been languishing in the hospital. तुम्ही मरू शकला असता. तुम्ही दवाखान्यामध्ये खितपत पडू शकला असता. But the Lord said to tell you, पण प्रभू मला म्हणाला तुम्हाला सांगायला it's my angel that protected you. माझ्या दूताने तुम्हाला सुरक्षित ठेवलं हे जाणा. This is the year where those who side God and take his help shall overcome. हे वर्ष असं असेल
की या वर्षी जे देवाची साथ घेतील, देवाच्या बाजूने राहतील, ते विजयी होतील. Others will be swept away with the flood. बाकीचे लोक पुरात वाहून जातील. For some, it will be a year for wild and merciless attacks by very strange infirmities. काही लोकांवरती जंगली आणि निर्दयी अशा व्याधी आणि रोगराई येईल. But you need not panic. तरी तुम्ही गोंधळायचं नाही. The Lord said, you just trust me प्रभू म्हणतो तुम्ही केवळ माझ्यावर विश्वास ठेवा, and I will miraculously heal you. चमत्कारिक रीतीनं मी तुम्हाला आरोग्य देईन. This year, as every year, spiritual weakness will be a tragedy. या वर्षी सुद्धा दरवर्षीप्रमाणे आध्यात्मिक अशक्तपणा ही दुर्घटना घडणारच आहे. This will be a year of fight or perish. हे वर्ष असं असेल की लढ नाही तर मर. Some will take flight, others will perish. काही लोक लढतील, काहींचा नाश होईल. But many will fight the spiritual battle with the sword of the Spirit, पण अनेक जण आत्म्याच्या तलवारीनं आध्यात्मिक युद्ध लढतील and they shall be winners, says the Lord. आणि ते विजयी होतील म्हणतो प्रभू. The Lord also said, प्रभू असंही म्हणाला, some of your prayers I am answering this new year. तुमच्यातल्या काहींच्या प्रार्थनांना या नवीन वर्षी मी उत्तर देत आहे. You have waited on me for a long time. तुम्ही बराच वेळ माझ्या चरणी वाट पाहिली. In the new year, नवीन वर्षी I am going to release my blessings to you. माझ्या आशीर्वादांचा वर्षाव मी तुझ्यावर करीन. Now I am going to make prophetic prayers for all of us. आता तुम्हा सर्वांसाठी भविष्यवाणी पर प्रार्थना मी करीन. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I thank you for all these people या सर्व लोकांसाठी मी तुझे आभार मानतो, who are here and who are watching us online. जे इथे आहेत आणि जे आम्हाला ऑनलाईन बघतायत सगळ्यांसाठी. Father, ते बापा, by your grace and mercy, तुझ्या कृपेनं, तुझ्या दयेनं we are going to see the new year. आम्ही हे नवीन वर्ष बघणार आहोत. We cannot add 1 hour to our life on आमच्या our own. आयुष्याला, आमच्या आयुष्यात आमच्या स्वतःच्या शक्तीनं एका तासाचीही भर आम्ही घालू शकत नाही. Next moment anything can happen. पुढच्या क्षणाला काही होऊ शकतं. But we live step by step, minute by your grace. पण मिनिटा मिनिटाला आणि पावला पावलाला आम्ही तुझ्या कृपेवर जगत आहोत. And our eyes are upon you, Lord. आणि आमचे डोळे तुझ्यावर आहेत प्रभू. From now till the next year. आतापासून पुढच्या वर्षीपर्यंत. And so now I reject every spirit of doubt, तर आता या वेळेला प्रत्येक शंकेचा आत्मा मी बांधतो. fear and discouragement from our people's lives in the name of Jesus. भीतीचा आत्मा, निराशेचा आत्मा येशूच्या नावात माझ्या लोकांमधून मी बांधतो. Leave my people in Jesus' माझ्या name. लोकांना येशूच्या नावामध्ये सोड. I cancel all ungodly delays to the manifestation of miracles in the people's lives in Jesus' name. सगळे अभक्तिमान उशीर मी रद्द करतो आणि प्रभूकडचे आध्यात्मिक अलौकिक चमत्कार तुमच्या जीवनात घडावेत असं मी मागतो. No more delays in my people's lives in Jesus' name. आतापासून पुढे माझ्या लोकांच्या जीवनात येशूंच्या नावात उशीर होणं नाही. Quicken, Lord. पटकन प्रभू, पटकन. Let the miracles be quickened in my people's lives in Jesus' name. चमत्कार माझ्या लोकांच्या जीवनात पटकन घडून येऊ दे. Hasten your word to perform it, Lord. पटकन तुझा शब्द पूर्ण करायला धावून ये. Hasten your word to perform in every department of my people's lives in Jesus' name. पटकन तुझा शब्द माझ्या लोकांच्या जीवनातल्या प्रत्येक भागामध्ये पूर्ण करायला धावून ये. Speedily avenge all the adversaries of my people's lives in Jesus' name. पटकन माझ्या लोकांच्या जीवनातील सर्व विरोधकांचा तू सूड घे. In Jesus' name. येशूंच्या नावात. Now say, आता म्हणा, Lord, प्रभू, I desire माझी इच्छा आहे a breakthrough एक नवीन कोरी सुरुवात दे. concerning whatever now say. आता जे काही आहे ना, तुम्हाला जे काही हवंय त्याविषयीनं नवीन कोरी सुरुवात आता मागा. Today in the name of Jesus. आज ती Come नवीन on. कोरी सुरुवात मी मागत आहे येशूंच्या नावात. मागा आता. Today you want today, now, आज आज today. आज आता आज आज. Come on, let आज. us all say it. What सगळ्यांनी you want बोला. today? काय पाहिजे आज तुला माग. Today, Lord, today I desire breakthrough Bappa, concerning आज. this thing in Jesus' name. देव Come on, बाप्पा, say it. आज येशूंच्या नावात या गोष्टीसाठी मला नवीन कोरी सुरुवात Come on, पाहिजे. wave out your hand and say it in Jesus' हात name. वर I करून want it. येशूंच्या नावात बोला, म्हणा मला पाहिजे. Now say, Lord, I desire breakthrough concerning certain things this week in the name of Jesus. या आठवड्यात काही गोष्टींविषयी मला नवीन कोरी सुरुवात पाहिजे येशूंच्या नावात म्हणा. This week, what you are या planning. आठवड्यात. Come on, say. या This week. आठवड्यात काय योजना तुमची, काय हवंय तुम्हाला.
Oh Lord, I desire breakthrough concerning this thing in this month in the name of Jesus. प्रभू ही नवीन कोरी सुरुवात मला या महिन्यात येशूंच्या नावात पाहिजे. Lord, I desire the following things to happen in my life in the year 2022 in Jesus' name. Come प्रभू on, या say. 20-22 वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी मला माझ्या जीवनात होताना पाहिजेत येशूंच्या नावात बोला. This year, what you want, say it. काय पाहिजे यावर्षी बोला. Because Jesus is here. कारण येशू इथे हजर आहेत. He said, my eyes are upon you. येशू म्हणतात माझे डोळे तुझ्यावर आहेत. My eyes are upon you. माझे डोळे तुझ्यावर आहेत. Lord, let there be rearrangements made for my people in Jesus' name. देव बाबा माझ्या लोकांसाठी सगळं रिअरेंज कर, परत नेम. Let there be reshuffling in my people's lives in Jesus' name. माझ्या लोकांच्या जीवनामध्ये परत एकदा सगळं नेम परत कर. Let the situations change in my people's lives in Jesus' name. माझ्या लोकांच्या जीवनातली परिस्थिती बदलू दे येशूंच्या नावात. The God of Elijah, एलियाचा देव who answered by fire, ज्याने आगीद्वारे उत्तर दिलं, answer us आम्हालाही उत्तर दे by fire in the name of Jesus. आगीद्वारे येशूंच्या नावात. The God of Moses, मोशेचा देव who divided the Red Sea, ज्याने तांबडा समुद्र दुभगला, answer me मला पण उत्तर दे by this miracle in the name of Jesus. हा चमत्कार येशूंच्या नावात माझ्या जीवनात करून. The God of Jacob, याकोबाचा देव who changed his life ज्याने त्याचं जीवन बदललं and prospered him आणि त्याला भरभराटीला and नेलं made him a businessman. आणि त्याला व्यावसायिक बनवलं. That same God of Israel, तोच इस्रायलचा देव change my situation or change our situation in Jesus' name. आमच्याही परिस्थितींना येशूंच्या नावात बदलून टाकू दे. The God of Jabez, याबेसाचा देव who changed his life and extended his portion. ज्या याबेसाचं जीवन त्याच्या देवाने बदलून विशाल केलं, वाढवलं And who honored him more than his brethren. आणि त्याचा मान त्याने त्याच्या बंधुजनांपेक्षा जास्त केला. We claim आम्ही मागतो the same kind of blessings त्याच पद्धतीचे in our आशीर्वाद lives आमच्या in जीवनात the name of Jesus. येशूंच्या नावात. The God of Hezekiah, हिजकियाचा देव who gave him miraculous healing, ज्याने हिजकियाला चमत्कारिक आरोग्य दिलं, do the same kind of miracle in our bodies in Jesus' name now. त्याच पद्धतीचा चमत्कार आमच्या शरीरात करू देत येशूंच्या नावात. Come on, you also say it. तुम्ही पण बोला. The God of Hezekiah, हिजकियाचा देव heal me in Jesus' मला name. बरं कर येशूच्या नावात. The God of Jacob, याकोबाच्या देवा bless me in Jesus' मला name. आशीर्वाद दे येशूच्या The नावात. God of Moses, मोशेच्या देवा let a miracle happen in my life in Jesus' चमत्कार name. घडव माझ्या जीवनात येशूंच्या The नावात. God of Daniel, दानिएलच्या देवा who saved him from the lion's den, ज्याने दानिएलला सिंहाच्या गुहेपासून सोडवलं, save us from wicked men. आम्हाला पण दुष्ट लोकांपासून वाचव. The God of Rebekah, रबेकाचा देव who gave him a godly husband in Isaac, ज्याने रबेकाला इसाकासारखा भक्तिमान पती दिला, give me the same in the name of Jesus. मलाही तसंच येशूंच्या नावात मिळव. For I want to get married in the new year in कारण मला या Jesus' नवीन name. वर्षामध्ये येशूंच्या नावात विवाह करायचा The आहे. God of Sarah and Abraham, सारेचा आणि अब्रामाचा देव who gave them miraculous child, ज्याने या दाम्पत्याला चमत्कारिक संतान दिलं, give us also in the name of Jesus. आम्हाला पण दे येशूंच्या नावात. The God of Peter, पेत्राचा देव who gave him a miraculous catch of fish, ज्याने पेत्राला चमत्कारिक रीतीनं भरपूर मासे दिले, increase our business to miraculously in the name of Jesus. आमचाही व्यवसाय आणि व्यापार येशूंच्या नावात तेवढा वाढव. Praise God. धन्यवाद दे बाबा. Let every design against your life be completely nullified in the name of Jesus. तुमच्या जीवनाविरुद्धची प्रत्येक योजना येशूंच्या नावामध्ये शून्यात निघू दे. Lord, प्रभू say it, make my Nabal into David in the name of Jesus. म्हणा माझ्या नाबालाला दावीद बनव, माझा नाबाल दाविदामध्ये बदलून टाक. Lord, make my Abigail, make my wife as Abigail in the name of Jesus. प्रभू माझ्या बायकोला अबिगेल बनव येशूंच्या नावात. Lord, make my little children like little Samuel in the name of प्रभू Jesus. माझ्या लहान लेकरांना लहान शमूएला सारखं बनव येशूंच्या नावात. In Jesus' name, येशूंच्या नावात. bless me, Lord. मला आशीर्वाद दे Heal प्रभू. me, Lord. मला आरोग्य दे प्रभू. Deliver me, मला Lord. सुटका दे प्रभू. Everything that is wrong in your life be made right in the name of Jesus. तुमच्या जीवनात जे काही चुकीचं आहे ते आता येशूंच्या नावामध्ये बरोबर होऊ दे. I break every occult in the people's lives and divination and curses out of the people's lives in Jesus' name. सर्व सैतानी कर्म, जादूटोणा, करणी, बाहेरचं अक्कल्ट वगैरे जे काही मी येशूच्या नावात बांधतो सगळ्यांच्या जीवनातनं, Your life will be made in the name of Jesus. येशूंच्या नावात तुमचं जीवन बनेल. You will live long. तुम्ही दीर्घायुष्य पावाल. Say, with long life I shall live. म्हणा मी दीर्घायुष्य पावीन. 1,000 will fall on one side. 1000 माझ्या एका हाताला पडतील, 10,000 will fall on the other side. 10,000 माझ्या दुसऱ्या हाताला पडतील. Nothing will come close to me. काहीच माझ्या
जवळ येणार नाही. I shall prosper in the name of Jesus. येशूंच्या नावात मी समृद्ध होईल. I shall rise in the name of Jesus. येशूंच्या नावात मी वर येईल. No weapon formed against me shall prosper. माझ्या विरुद्ध उभारलेलं एकही शस्त्र समृद्ध होणार If नाही. God is for me, who can go against जर me? देव माझ्या बरोबर असेल तर माझ्या विरुद्ध कोण The जाईल? Lord is my light and my salvation. प्रभू माझा प्रकाश आणि माझं तारण आहे. Of whom shall I be afraid? मी कोणाला आणि कशाला The घाबरावे? Lord is my shepherd. प्रभू माझा मेंढपाळ आहे. I shall not want. मला काही उणे पडणार नाही. His goodness and mercy shall follow me all the days of my life. त्याचं चांगुलपण आणि त्याची दया आयुष्यभर माझ्या मागे चालेल. Thank you, Jesus. धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Something is happening in the spiritual. काहीतरी आध्यात्मिक जगतात होत There आहे. is a breakthrough in the spiritual. आध्यात्मिक स्तरात एक कोरी सुरुवात होत You आहे. devil, सैताना, you cannot touch my people. माझ्या लोकांना तू हात लावू शकत You नाही. cannot reverse their lives. माझ्या लोकांची जीवन तू उलटी करू नाही You शकत. cannot rob their blessings. माझ्या लोकांचे आशीर्वाद तू चोरू You शकत नाही. cannot rob their health. माझ्या लोकांचं आरोग्य तू चोरू शकत नाही. Because कारण we are drawing closer and closer to Jesus. आम्ही येशूंच्या जवळ आणि अजून जवळ येत We आहोत. are walking in the light. आम्ही प्रकाशात चालत आहोत. Jesus is our light. येशू आमचा प्रकाश आहे. He is our life. येशू आमचं जीवन आहे And we will have life. आणि आम्हाला जीवन And मिळणार. because He lives, आणि येशू जिवंत we आहे shall also live म्हणून in आम्ही Jesus' सुद्धा name. जगणार येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Things are happening. गोष्टी घडतायत. If you believe, तुम्ही जर विश्वास ठेवला all things are possible तर to them सर्व that believe. गोष्टी शक्य आहेत जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी. It doesn't say all things are possible for God. देवाला सगळं शक्य असं लिहिलेलं नाहीये. It is always possible for अहो God. देवाला तर सगळे शक्यच असतं. But पण all things will possible if you only believe. तुम्ही जर विश्वास ठेवला तर तुम्हाला सगळं शक्य Do आहे. you believe तुमचा विश्वास आहे that you का have a great God, की तुमचा देव महान a आहे, powerful God, सामर्थ्यवान a आहे, mighty God, महान आहे, a healing God, आरोग्य a देणारा blessing आहे, God? आशीर्वाद देणारा आहे? Then things will happen. असा तुमचा विश्वास असेल तर गोष्टी घडतील. Jesus said, येशू म्हणाले according to your faith, let it be so. तुझ्या विश्वासानुरूप घडो. To the blind, Jesus said, अंध्याला येशू म्हणाले do you believe that I can give you sight? तुझा विश्वास आहे का रे की मी तुला दृष्टी देऊ शकतो? They said, we believe. ते म्हणाले आमचा विश्वास आहे. Jesus said, according to your faith, receive येशू it. म्हणाले तुमच्या विश्वासानुरूप तुम्हाला मिळो. Everything will operate in the lines of faith. सगळं तुझ्या विश्वासानुरूप घडेल बरं का. Say, म्हणा I am blessed in Jesus' name. येशूंच्या नावात मी आशीर्वादित I आहे. am prosperous in the name of Jesus. येशूंच्या नावात मी समृद्ध आहे. I will live long. मी दीर्घायुष्य जगणार. I will be happy. मी आनंदी राहणार. Some of you, God is going to bless you with a new house. तुमच्यातल्या काहींना देव नवीन घराचा आशीर्वाद Yes. देणार आहे. Don't give up. हार मानू नका रे. Don't be depressed. नका नैराश्यात जाऊ. Don't be sad. असे दुःखी नका राहू. One more thing, the last thing the Lord told me when I was अजून एक गोष्ट, praying, शेवटची गोष्ट देवाने मला सांगितली मी प्रार्थना करत असताना, that the virus thing that is being magnified हा जो व्हायरसचा प्रकार भिंग लावून मोठा केल्यासारखा जो झालाय, will be reduced by the end of the year. वर्षाच्या अखेरीला तो कमी होईल. Its effect will not be so powerful त्याचे परिणाम एवढे सामर्थ्यवान राहणार नाहीत as it started. जसा प्रारंभ झाला होता या व्हायरसचा तसं राहणार नाही. So don't be depressed now. तर नैराश्यात जाऊ नका. आता Be happy. आनंदी राहा. It shall not come near you. तुमच्या जवळ येणार नाही ते. It shall not touch you. तुम्हाला स्पर्श करणार नाही ते. Right? Bad things will happen. वाईट गोष्टी तर घडतील. It always happened. वाईट गोष्टी नेहमीच घडतात. It was always there. वाईट नेहमी होतच ना. Even when Jesus sat with the disciples, the storm broke loose. येशू शिष्यांसमवेत बसलेले असताना सुद्धा वादळ सुटलंच ना. People could have said, Jesus in the boat, yet the storms. लोक म्हणू शकले असते की अरे येशू नावे ते तरी वादळ आलं. Yes, तर शिष्यांसमवेत येशू असले तरीही वादळ सुटतात बरं का. it will always happen. तर वाईट गोष्टी, वादळ, दुष्टाई हे सगळं होत But the राहतं. beauty is, पण ह्यातलं सौंदर्य असं आहे, light of life is with us. जीवनाचा प्रकाश आपल्या बरोबर आहे That will change the whole scenario. आणि त्याच्यामुळे संपूर्ण चित्र बदलेल. And see, look, Jesus is walking before you. आणि पहा येशू तुमच्या अगोदर जात आहेत. He's already in 2022, 2022 मध्ये येशू तुमच्या आधी गेलेले आहेत. waiting there to welcome you. वाट बघतायत तुझं स्वागत करायला. Yes.
He is gone before you. येशू तुझ्या अगोदर नवीन वर्षात गेले. Because Bible says Jesus is the same yesterday, today and forever. कारण बायबल म्हणतं येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखेच So आहे. my Jesus is already entered 2022, तर माझे येशू 2022 मध्ये ऑलरेडी गेलेले आहेत. and by 12 o'clock 12 वाजेपर्यंत when you enter, जेव्हा तुम्ही नवीन वर्षात पदार्पण कराल, He will say, enter in. येशू स्वागताला तयार असतील I आणि have planned म्हणतील, everything for you. सगळं तुझ्यासाठी मी तयार ठेवलं. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. Amen. Thank you, Jesus. Thank you, Lord God.